तर नमस्कार मंडळी. आज आहे गुहागरमध्ये. काल आम्ही स्टे गुहागरमध्येच केला. तर काल आपण दापोली बोटीने प्रवास म्हणजे दाभोल ते धोफे नंतर गुहागर असा आपला कालचा प्रवास होता. त्याच्यामध्ये आपण गुहागर चौपाटी असा केला. तर आज आपण आहोत गुहागरमध्ये. गुहागर क्रॉस वेलनेश्वर तिथून मग गणपतीपुले असा आजचा आपला प्रवास असणार आहे. तर चला आपण प्रवासाला सुरुवात करतोय. मंडळी गुहागरमधून आमचा प्रवास सुरू झालेला आहे गणपतीपुलेकडे. पण रस्त्यातच श्री देव वेलनेश्वर व श्रीदेव कालभैरव देवस्थान संस्थान वेलनेश्वर इथे एक मंदिर लागतो. चांगलं प्रसिद्ध असं मंदिर आहे. तर म्हटलं त्या मंदिराचं दर्शन घेऊया. तर चला आपण मंदिरामध्ये व्हिजिट करतोय. चिन्मय चल दर्शन घ्यायला चल. तर इथून मंदिराची सुरुवात होते बघा. फ्रंटलाच मंदिर अतिशय चांगल्या प्रकारे दिसतोय. ही मिनार आहे. चला मंदिर आत कशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटेल. तर सुरुवातीला श्री देव वेलनेश्वर सभा मंडप लागतो आणि चप्पल वगैरे काढण्यासाठी या ठिकाणी स्टँड लावलेलं आहे. उजल गेली धावत धावत. ओम नमः शिवाय. थांब थांब उजल. काय बोलतेस? काय सांगितलं नंदीला? आता काका चिनूला सांग. काय सांगितलं? चिनी समोरच आपल्याला ओम नमः शिवाय. ते एक मेन मंदिर दिसतोय. ते इथे भक्तांना सूचना सुद्धा दिलेल्या आहेत. हे आहे स्वयंभू श्रीदेवी वेलनेश्वरावंती. तर बघा इथे आपल्याला फोटो काढण्यास सक्त मनाई आहे. त्याच्यामुळे आपण बघा श्री कालभैरव आहे नमः. या मंदिरामध्ये कालभैरव देव गावराका, श्री सालबाई देवी, श्री झोलाई देवी, श्री भूताई देवी असं यांचं मंदिर आहे. अतिशय सुंदर या सभागृह आहे. हा मंदिराच्या बाहेरचा परिसर वेलनेश्वर मंदिर अतिशय जबरदस्त. आणि पलीकडे समुद्र आहे. तिकडे पण मंदिराचं जीर्णोद्धाराचं काम चालू आहे. नव्याने बनवत असत. चला आपण बॅक साईडला थोडंसं जाऊ. तिकडे काहीतरी आहे ते पाहायला भेटेल. ही झाली फ्रंट साईड. या बाजूला श्री देव महाविष्णू देवस्थान वेलनेश्वर. तर इथं विष्णूंचं आहे. तर चला पाहू. देव महाविष्णू यांचं देखील या ठिकाणी मंदिर आपल्याला पाहायला भेटतं, दर्शन घ्यायला भेटतं. बाजूलाच गणपती बाप्पाचं मंदिर आहे. तर हा ह्या बाजूचा परिसर. इथे तुळशी वृंदावन आहे बघा. तर मंडळी आपला गणपतीपुलेचा प्रवास सुरू आहे. जाता जाता
हे श्री वेलणेश्वराचं मंदिर लागतं. या ठिकाणी 3 मंदिरं आहेत. एक कालभैरवीचं मंदिर आहेत, म्हणजे त्यामध्ये सगळं मी देवी देवतांची नावं घेतलेली आहेत. व्हिडिओमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याच्यानंतर मग श्री विष्णू महाकायचं मंदिर आहे. त्याच्यानंतर खुद श्री देवी वेलणेश्वर. तर चला मंडळी, आपण पुढच्या प्रवासाला सुरुवात करतोय. प्रॉपर आपण कोकणामध्ये प्रवेश केल्यासारखं आता वाटतं. आणि मी आता आहे हेदवी या ठिकाणी. या ठिकाणी हेदवी इथे श्री गणेश मंदिर आहे. तर ते पाहण्यासाठी आपण इथे स्टे केलेलं आहे, थांबलेलो आहे. तर चला बघू आणि इथल्या मंदिराचं आपण दर्शन घेणार आहोत. तर बघा, तर हे मंदिर आहे श्री दशभुज लक्ष्मी गणेश देवस्थान हेदवी. तर इथे भक्तांना आणि पर्यटकांना एक सूचना दिलेली आहे. आणि हे ते मंदिर आहे लक्ष्मी गणेश देवस्थान हेदवी. हेदवी हे रत्नागिरीमध्ये येतो. तर आमचा जसा प्रवास सुरू होतो तर त्या पद्धतीने. तर बघा, तर आता आपण श्री दशभुज लक्ष्मी गणेश मंदिरामध्ये प्रवेश करतोय. तर सुरुवातीलाच बघा, उजवी बाजू आणि डावी बाजू पूर्ण गणपती बाप्पाची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. तर मंडळी, असा आपला रत्नागिरीचा प्रवास सुरू आहे. आपण इथून गणपतीपुळेपर्यंत आज पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर मंडळी, मंदिरामध्ये फोटो काढण्यास आणि व्हिडिओ करण्यास मनाई असल्यामुळे आता दृश्य दाखवू शकतात. तर चला मंडळी, आपल्या प्रवासाला आपण सुरुवात करतोय. तर हे बघा, मी कैलासपती. हे पहा माझे सुंदर फूल, कृपया माझे कले तोडू, मला या जगात येण्यापासून वंचित करू नका. कैलासपतीचं झाड या ठिकाणी असलेलं. सोडला का ही आपल्या एक नदी दिसते बघा. या ठिकाणी ही नदी आहे आणि या इकडे असलेला समुद्र. नदी आणि समुद्राचा संगम असलेली एक नदी. बघा, आता आपण गणपतीपुळेला निघत आहोत. तर जयगड ते तवसाल आपण फेरी बोटची तिकीट काढलेली आहे आणि पावणे 1ची फेरी बोट आहे. तर आपण बंदरावर पोहोचलेलो आहोत. फेरी बोटचा मॅप. आज आमचा शेवटचा फेरीबोटचा प्रवास असेल की जयगड टू तवसालाचा गणपतीपुळेला. तर आम्ही किनारपट्टीनेच हा प्रवास केलेला आहे. त्याच्यामुळे 3 वेळा आम्ही फेरीबोटीचा प्रवास केला. तर आज आम्ही गणपतीपुळेला पोहोचणार आहोत. तर फेरीबोटीचा हा प्रवास आपला इथेच संपणार आहे. तर मंडळी बघा, जयगड टू तवसाल फेरीबोटीचा प्रवास आमचा सुरू होतोय. मोठे मोठे आहेत ते बघ 2 बोय आहे, बोय.
जयगड टू फेरी ते जयगड फेरीबोटीचा प्रवास करत आम्ही जय विनायक मंदिर या ठिकाणी पोहोचलेलो आहोत. तर आता इथल्या मंदिरात आम्ही गणपती बाप्पाचं दर्शन घेणार आणि पुढे प्रवासाला सुरुवात करणार. तर चला, या मंदिराची सुरुवात होते. दर्शन मार्ग पुढे बोर्ड लिहिलेला आहे. आपला प्रवास असा आहे की आम्ही शक्यतो दुपारच्या वेळेला मंदिराचं दर्शन घेतो आहे आणि संध्याकाळी बीचला. कारण का आमचा जो आमच्या गावापासून जो प्रवास झाला कोकणाच्या दिशेने, तो प्रवास आमचा पूर्ण किनारेमार्गे झालेला आहे आणि आम्ही पूर्ण दिवस एन्जॉय केल्यानंतर संध्याकाळी बीचवर जातो. म्हणजे दर्शन वगैरे घेतल्यानंतर हा दर्शन मार्ग आहे. या ठिकाणी फुले तोडण्यास सक्त मनाई दिलेली आहे. तर चला बघा किती मस्त हिरवळ वाटतंय सगळं झाडाखाली वगैरे. तर अशा प्रकारे आपलं सुरू आहे. तिथून आपण मंदिराचा दिसतो. मी ज्या मंदिरात गेलो त्या मंदिरात म्हणजे गाभारा असतो तिथे मूर्तीचं शूट करण्यास परवानगी नसते. हे छोटंसं गार्डन आहे इथे, पण मस्त लुक वाटतोय त्याचा. आणि ताब्या दगडीत त्याचं स्ट्रक्चर बनवलेलं आहे जाण्यासाठी आणि ऊन पण जबरदस्त आहे. चला बघू. सुरुवातीलाच आपल्याला कुंड लागतो बघा. त्यामध्ये मच्छी आहे म्हणजे मासे आहेत. कलरफुल मासे आहेत हे बघा, या ठिकाणी आलेले आहेत. शूट करण्याचा प्रयत्न करतोय बघा. तिकडे पण कलरफुल मासे आहेत. चला आपण मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे जातोय. तर मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारे समोर एक पाटी लिहिलेली आहे. श्री जय विनायक मंदिर, मूर्ती प्रतिष्ठापना, माघ शुद्ध विनायक चतुर्थी, बुधवार दिनांक 13 फेब्रुवारी 2013. श्रद्धापूर्वक जन कल्याणात आपण अशी एक पाटी दिली. फ्रंट दरवाजा आहे. तर हा मंदिराचा प्रवेशद्वार आहे. तर सुरुवातीलाच आपल्याला चप्पल काढण्यासाठी सूचना दिलेली आहे. तर या ठिकाणी आपण चप्पल काढून मंदिरात आपण प्रवेश करू शकतो. जय विनायक मंदिर अतिशय झाब्या दगडीमध्ये हे मंदिर आहे बघा. लय भारी दिसतोय. आणि सुरुवातीलाच त्या बाजूला सुद्धा आहे. पण आपण मुख्य मंदिराचा नजारा घेऊन येऊया. पहिलं गरम आहे, झांबा दगड एकदम गरम झाला. आपण मंदिरामध्ये प्रवेश करतोय. विनायक मंदिर मुख्य गाभारा आणि वर सुद्धा अष्टविनायक आहेत गाभाऱ्याला. ते आहे. तुम्ही देखील माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेऊ शकता. हे मंदिर आहे. अतिशय हा मंदिराचा परिसर, जोचा परिसर इथूनच आपण आतमध्ये आलो. आणि लेफ्ट साईडला बजरंगबली यांचं छोटंसं मंदिर आहे. हे बघा, आपण देखील व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घेऊ शकता. मंदिराचं जे संपूर्ण स्ट्रक्चर आहे ते काळ्या दगडाचं आणि जांभ्या दगडीमध्ये बनवलेलं आहे. मंदिराच्या बॅक साईडला शंकर भगवान, पार्वती देवी त्यांची एक मूर्ती बसवण्यात आली आहे बॅक साईडला. तर ही बॅक साईडला मंदिराची मी दाखवलेलं दृश्य आहे बघा. अतिशय म्हणजे पूर्ण हे जांभ्या दगडीमध्ये आणि मंदिर हे काळ्या दगडामध्ये आहे. काळ्या पाषाणमध्ये आणि जांभ्या दगडामध्ये पूर्ण मंदिराचं स्ट्रक्चर केलेलं आहे. आजूबाजूला संपूर्ण परिसर आहे. तर आमच्या प्रवासामध्ये हे देखील मंदिराचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून मी ते एक दाखवण्याचा प्रयत्न केला. अतिशय जबरदस्त असं मंदिर आहे. आणि हे मंदिर इथं रत्नागिरी जयगड या ठिकाणी येतं. तर आमच्या प्रवासात जे जे शक्य होईल ते आम्ही घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यामुळे जय विनायक मंदिराचा तलमजला कोकणातील कलाकारांची कला व हस्तकला उत्पादने, बचत गटाची उत्पादने आवश्यक भेट द्या. तर चला बघू काय आहे कलाधाममध्ये बघण्यासारखं. कलाधाम
तर मंडळी आपण सकाळी निघालो तर आपण वेणेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर मग आता जय विनायक मंदिराचं दर्शन आणि आपला हा मधला प्रवास हा झाला तो फेरीबोटीचा प्रवास झाला. म्हणजे तवसाल टू जयगड असा आपण फेरीबोटीचा प्रवास करत आपण जय विनायक मंदिर या ठिकाणी पोहोचलो. तर आपला कोकणचा प्रवास असा सुरू राहणार आहे. तर चला आपण आपल्या प्रवासाला. हे बघा रस्त्यालगत उंडी बीच लागतो ते तिथे आम्ही थोडंसं थांबलो आहे आणि एवढा नजारा भारी आहे ना, लाटांचा हा नजारा तो मनाला कसं माहीत आहे मोहक घालतो. आम्ही सगळे जण उतरलोय गाडीतून इकडे बघा. उंडी बीच आहे हे गणपतीपुलेच्या अगोदरचा थोडक्यात छोटासा बीच लागतो. बघा समुद्र, बघ, काय छान वाटतंय तो बघ. तिवरे बंदर गणपतीपुळे. गणपतीपुलेला आलो बघ, बंदर बघ. फक्त 9 मिनिट गणपतीपुले आहे बाकी.